आणि सातत्यानं मुख्यमंत्री मोदयांनी ऊर्जा खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आश्वासित केलेलं आहे की दरवाढ होत नाही, परंतु एकूण सगळा कारभार बघितल्यानंतर दरवाढ होताना दिसते. डिमांड चार्जेस असू देत, विलिंग चार्जेस असू देत, या सगळ्याचा हिशोब केला. सभापती महोदय, मी मागच्या वेळी देखील बोललो होतो की 28 मार्चला MERCनं 44,000 कोटी रुपयाचे अतिरिक्त जी काय ऐतिहासिक निकाल होता तो दिला होता. परंतु दुर्दैवानं MERCचं दुसरं हिअरिंग झालं. आम्ही त्या हिअरिंगला पुण्यामध्ये उपस्थित होतो. हिअरिंगच्या आधी 10 दिवस MERCच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला आणि निकाल आम्हाला जो पाहिजे होता तो, आम्हाला म्हणजे ग्राहकांना जो पाहिजे होता तो मिळाला नाही. पुढे निकाल पुन्हा 1,35,000 कोटीच्या अतिरिक्त वीज दराचा या ठिकाणी केला. मला सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्यांच्याकडे एक खातं असल्यावर मागच्या वेळी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की इतर राज्याच्या तुलनेनं आपले वीज दर कमी आहेत, परंतु बाकीचे चार्जेस मुख्यमंत्री महोदय बघितले तर आपले वीज दर जास्त आहेत. हे आम्ही कागदावर देखील पटवून देऊ शकतो. आता आपण उत्तर दिलेलं आहे 2003च्या 2009च्या आपल्या MERCच्या ॲक्टप्रमाणे ग्रीड सपोर्ट चार्जेस पूर्वी देखील लागू होते, ते इम्प्लिमेंट केले नव्हते, म्हणून आता आपण ते ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू केले. आमचं म्हणणं काय, रेट्रोस्पेक्टिव्ह करू नका. मी हाच मुद्दा मागच्या वेळी देखील आपल्यासमोर मांडला होता. आपण आश्वासित केलं होतं की ह्याच्यावर आम्ही बैठक घेऊ, रेट्रोस्पेक्टिव्ह मागू नका. आज 200 मेगावॅट प्रकल्प काही लोकांनी टाकलेले आहेत. 5,000 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये तुम्ही जे उत्साहित केलं सोलरला, केंद्रानं असू दे राज्यानं होतं, त्याच्यामुळे झाले. मी आकडा चुकलो असेल तर तुम्ही दुरुस्त करणार आहे मला माहीत आहे, परंतु जी आकडेवारी मी सांगतोय त्या आकडेवारीप्रमाणे या लोकांची काय चूक होती की रेट्रोस्पेक्टिव्ह तुम्ही त्यांना ग्रीड चार्जेस लावले. आता ते अपिलेटमध्ये गेले, स्टे त्यांनी त्या ठिकाणी त्या विषयावर त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओपन ॲक्सेसचा हा विषय त्या ठिकाणी, रूफटॉप सोलरसाठी आपण एका बाजूला म्हणतो, कुसुम योजनेसाठी आपण क्रॉस सबसिडीसाठी या ठिकाणी करतो. आता मुख्यमंत्री महोदय, मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की MERC आणि महावितरण या विषयावर कधीतरी तुम्ही वेळ दिला पाहिजे. 12,800 कोटी रुपयाची क्रॉस सबसिडी, मग शेतीच्या AG कनेक्शनची असू दे किंवा कुठलंही सरकार असू दे, कुठल्याही पक्षाचं, शेतीचं क्रॉस सबसिडी थांबवत नाही आपण, ताबडतोब महावितरणला ती देतो. परंतु माझं मागच्याही देखील म्हणणं होतं, फीडरवर तुम्ही या ठिकाणी मीटर लावा, म्हणजे एक्झॅक्ट कळेल की नेमका किती वीज त्या ठिकाणी जाते. आपण मागच्या वेळी बोलला होता ते लावणार आहे, अजून त्याची कारवाई झालेली नाही. 2,000 फीडरपर्यंत आपण पोचलेलो आहोत, अजून पोचणं अपेक्षित या ठिकाणी आहे, असा माझा दुसरा मुद्दा आहे. त्यामुळं माझी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण उत्तर तर देणारच आहात, परंतु माझी विनंती आहे या सगळ्या घटकांना एकत्र बोलवा, आपल्याबरोबर 1 तास बैठक घेतली पाहिजे. नेमकं घडतंय काय खाली, MERC मधून जो अन्याय या ठिकाणी चाललेला आहे. आता 14 जुलैला पुन्हा हिअरिंग आहे असं आम्हाला कळतंय, आम्ही पुन्हा तिथं बाजू मांडण्याचा प्रयत्न करू, परंतु जोपर्यंत सरकार यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. कारण की एका बाजूला दर कमी केला असं पण म्हणतो, परंतु वीज आकार मात्र 1 रुपये 35 पैशानं वाढलेला दिसतो. टॅक्स ऑन सेल्स हा 19 पैसे होता, तो 28 पैसे तुम्ही त्या ठिकाणी वाढलेला. मग एकूण हिशोब केला 8 रुपये युनिटचं खाली जाऊन 13 रुपये होतंय. मग तुम्ही कर्नाटकचा हिशोब करा, मध्य प्रदेशचा हिशोब करा, गुजरातचा हिशोब करा, तो देखील चार्ट मुख्यमंत्री महोदय माझ्याकडे आहे की राज्यात प्रत्येक राज्यातले चार्जेस काय. आपल्याला मागच्या वेळी ब्रीफिंग झालं की इतर राज्यांपेक्षा आपली वीज दर कमी आहे असं, तर ती वस्तुस्थिती नाही. आम्ही तो कागद तुमच्याकडे देऊ शकतो, कारण की ती तशी वस्तुस्थिती नाही. 13 रुपये 87 पैसे आपला आहे, कर्नाटक 9 रुपये, गुजरात 7.84 आहे, 8.49 मध्य प्रदेश आहे. आता ह्यातले जे चार्जेस, डिमांड चार्जेस किंवा विलिंग चार्जेस, हे देशात कुठं लावले जात नाहीत, ते आपल्याकडे या ठिकाणी लावले जातात. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला, कारण की हा विषय मोठा आहे, बोलायला गेलं तर किमान अर्धा-पाऊण तास याच्यावर लागेल, तर या सगळ्या गोष्टीवर आपण एखादी बैठक लावावी, आम्हा सगळ्यांना बोलवावं, 1 तासभर या ठिकाणी द्यावा. 14 तारखेला हिअरिंग आहे असं मला कळतंय, त्याच्या आधी या राज्यातल्या ग्राहकांना आपण न्याय द्यावा. आणि कुसुममध्ये जसं तुम्ही ग्रीड चार्जेस 5,000 मेगावॅटच्या वर गेल्यावर लावले असं आपण म्हणतो, 20,000ची अट टाका ना त्याला. 20,000 मेगावॅट गेल्यावर ग्रीड चार्जेस लावायचे तरतूद करा, म्हणजे मग सोलरला प्रोत्साहन या ठिकाणी देता येईल. TOD आता आम्ही केलेली वीज, बँकिंगचा चार्जेसचा विषय, आता TOD दिवसाच वीज उत्पन्न होणार आहे ती वापरायला परवानगी नाही. दुसरा सुद्धा पुढचा विषय आता भारनियमनचा त्यामध्ये येणार आहे की फोर्स्ड भारनियमन हे आता चालू आहे.
तुम्ही रात्री त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करता. तर या सगळ्या विषयावर माझी विनंती आहे आपल्याला की इथं उत्तर आपण देणारच आहात, आम्हाला गोल करणारच आहात. मागच्या वेळी केलं ना. मागच्या वेळी मी बोललो ते म्हणले सगळं होय म्हणले. बैठक घेतो म्हणले, सोलरवाल्याला बोलवून घेतो म्हणले, परंतु झालं नाही. माझी विनंती आपल्याला की हे राज्य प्रगतशील म्हणून आम्ही पॉझिटिव्ह मानतोय. मी काय टीकात्मक विषय नाही, पॉझिटिव्हली घ्या की राज्य प्रगतशील एका बाजूला आम्ही म्हणत असेल, तुम्ही सोलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणून लोकांना सांगत असतील आणि परत टीओडी किंवा ग्रीड चार्जेसच्या माध्यमातून त्यांचं कंबरडं मोडणार असेल तर मला वाटते चुकीचं आहे. त्या संदर्भात आपण भूमिका या ठिकाणी त्यांच्या बाजूने घ्यावी अशी आमची विनंती आहे. बातमी तुमची, साथ आमची.